परळी शहरातील मध्यभागातून वाहणारी ही सरस्वती नदी आहे. आपण या ठिकाणी आहोत. या नदीपात्रामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार होते. हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण होऊ नये यासाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये अनेक नदीच्या पात्राच्या अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. या ठिकाणी कचरा आणून टाकतात लोक. या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश भैया शिंदे आहेत. काय सांगा भैया, कशा पद्धतीने पाहता ह्या नदी? परळी शहराच्या मधोमध वाहणारी ज्या नदीच्या माध्यमातून शहर भरायला पाणी मिळतं अशी नदी, तिचं विद्रुपीकरण नगरपालिकेने केलेलं आहे. एक तर कॉम्प्लेक्स बांधलं, पात्र छोटं केलं. त्याच्यानंतर आता 50 कोटी रुपये आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. ते मंजूर करून निधी या नदीच्या पात्रामध्ये बेड कॉन्क्रीट करायचं, जेणेकरून उद्या शहराला जो पाणी मुरून जे शहराला पाणी मिळतं ते पाणी मिळणारं बंद होणार. असा चंग नगरपालिकेने का बांधला असावा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. परंतु हे जे विद्रुपीकरण झालेलं आहे, आज दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता जी नदीची व्हायला पाहिजे, एकदाही मागच्या 10 वर्षात झालेली नाही आहे. जे की नगरपालिकेची पूर्णपणे जबाबदारी आहे मान्सूनपूर्व स्वच्छता करण्याची. आज आपण बघू शकता नदीच्या पात्रात झाडं उगवलेले आहेत, नदीच्या पात्रात घाण आहे. पूर्ण हे लोकांनी टाकलेली घाण ही नाही पडली पाहिजे. याचं संवर्धन झालं पाहिजे, नदी शोभून दिसली पाहिजे आणि याचं पाण्याचं पर्क्युलेशन स्वच्छ पाण्यात झालं पाहिजे. याच्यावर नगरपालिकेनं काम केलं पाहिजे. पण ते न करता नगरपालिकेनं परळी ह्या सरस्वती नदीला कॅनल करण्याचा एक चंग बांधलेला आहे. त्या विरोधात आम्ही परळी शहरातले नागरिक सर्व पेटून उठलेलो आहोत. ते काम त्याबद्दल काल नामदार पंकजाताई यांनी देखील सक्तीचे आदेश दिलेले आहेत की ते नाही व्हायला पाहिजे. जर भविष्यात असं काही त्या आदेशानंतरही जर नगरपालिकेने काम करण्याचा प्रयत्न केला त्याला आम्ही विरोध करणार आहोत. मनसेचे पर्यावरणाचे अध्यक्ष हे आहेत पदाधिकारी आपल्यासोबत श्रीकांत पात्रकर. भैया, कसं पाहता पर्यावरणाच्या हिशोबाने या नदीकडे? पर्यावरणाच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर नदीचं खूप महत्त्व येथील नागरिकांना आहे. कारण जवळजवळ परळी शहरातील आणि गाव भागातील या वाढत्या लोकसंख्येनुसार 40% लोक या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु या 10 ते 15 वर्षामध्ये नदीचं नालीकरण झालेलं आहे. नदीचं स्वरूप बकाल अवस्थेत झालेलं आहे. नदीमध्ये BOD आणि CODचं प्रमाण 0 प्रमाणात आहेत. मला तर आठवत नाही नगरपालिकेनं आजपर्यंत कधी या नदीच्या चाचण्या केलेल्या असतील. नदीच नाही आहे, त्यांच्या लेखी नदीच नाही आहे, ही त्यांच्या लेखी ही नाली आहे. आणि नालीचं सौंदर्यीकरण, नदीचं सौंदर्यीकरण बिघडवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात नगर परिषदेचा आहे. आणि यापुढे जर अशाच प्रकारचं जर नदीच्या संदर्भात त्यांचे जर हे राहतील तर परळी शहराला ड्राऊट प्रॉन एरिया म्हणून घोषित करावं लागणार आहे. कारण दुष्काळप्रवण एरिया जाहीर व्हायला काही वेळ लागणार. या भागातील रहिवासी आपल्यासोबत आहेत. काय तुम्हाला त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी? मागील अनेक महिन्यापासून आम्ही या ठिकाणी सगळ्यांना निरोप देतो की ही जी काही दुर्गंधी आहे ही बंद व्हावी. ही केवळ सामान्य नागरिक टाकत नाही आहेत, नगरपालिकेचेच काही गाड्या आहेत जे इथं येऊन कचरा टाकत आहेत. त्या लोकांनासुद्धा आम्ही विरोध केला, पण एवढं करूनसुद्धा त्यांचा काही त्याच्यावर विचार होत नाही. अनेक वेळेस आता ही नदीपात्र असून याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. काय मागणी असणार आहे? ही स्वच्छता व्हावी, नदीमध्ये अजून पुनर्वसन व्हावं. नदीची जी काही स्वच्छता केल्यानंतर पावसाळ्यामध्ये परत हे पाणी आमच्या गावभागातल्या लोकांना फायद्याचं होईल या उद्देशानं अपेक्षा आहे की ती स्वच्छता व्हावी आणि सौंदर्यीकरण व्हावं. भाजपचे सरचिटणीस अश्विन भैया मोगरकर आहेत आपल्यासोबत. काय सांगा ना भैया, ताईंनी या सूचना दिलेल्या आहेत की हे कॉन्क्रिटीकरण थांबविण्यात यावे. कसं पाहता याकडे? खरं तर आम्ही सर्वप्रथम आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे यांचे आभार मानतो. कारण त्यांनी या जे नदीपात्रात कॉन्क्रिटीकरण होणार आहे, ज्यामुळं परळी शहरातील अर्ध्या लोकांना पुढे पाण्याची टंचाई जाणवू शकते, या बाबतीत त्वरित दखल घेत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला व अध्यक्षाला सूचना दिल्या की हे कॉन्क्रिटीकरण त्वरित थांबवण्यात यावं. कारण या कॉन्क्रिटीकरणाचा धोका परळी शहराला होता. भविष्यात पाणी जे त्यांच्या आडाला बोरला येणार आहे ते ह्या पाणी नदीपात्रातून मुरून झिरपून येत असतं. आणि जर हे झिरपणं आणि पाण्याचं मुरणं जर बंद झालं असतं तर हाहाकार माजून पाणी टंचाई जाणवणार होती. नामदार पंकजाताई मुंडे यांनी या बाबतीत त्वरित दखल घेत त्यांचं या शहरावर मोठ्या प्रमाणावर लक्ष आहे व त्यांनी याची त्वरित दखल घेतल्यामुळं हे कॉन्क्रिटीकरण थांबणार आहे व त्यामुळे लोकांना यापुढे पाणी टंचाई जाणवणार नाही आहे. आम आदमी बीड जिल्हा उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय सांगा ना, कशा पद्धतीने काय तुमची सूचना असणार आहे? जल हे जीवन आहे, तर त्याप्रमाणे
ताईनं ह्याच्यावर काही काम रोखलेलं आहे काँक्रिटीकरणाचं. त्याच्यामुळे नक्कीच या गावाभागातल्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे एवढं सांगू. आणि बस ताईचे आभार. सर्वांची मागणी होत आहे की आता काँक्रिटीकरण थांबविण्यात यावे आणि या नदीचं सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आता नागरिक करत आहेत. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.